नमस्कार, मी एके सर एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर परत एकदा सर्वांचं स्वागत आहे. पुढील महिन्यामध्ये म्हणजेच ऑगस्टमध्ये आपल्याला एमआयडीसीची एक्झाम द्यायची आहे. साधारण आजपासून जर कॅल्क्युलेट केले तर 15 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. ओके, सो 15 दिवसामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे जेणेकरून आपल्याला एमआयडीसीच्या एक्झाममध्ये मॅक्झिमम मार्क्स त्या ठिकाणी मिळवता येतील. ठीक आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी सांगेल की हा व्हिडिओ बघितला म्हणजे मग तुमचं सिलेक्शन झालं असं काहीही आश्वासन या ठिकाणी मी तुम्हाला देत नाही. ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे बरोबर सिलेक्शन त्यांचंच होणार आहे. ओके, पण राहिलेल्या 15 दिवसामध्ये आतापर्यंत तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, आता राहिलेल्या 15 दिवसामध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे त्याबद्दल या ठिकाणी मी काही गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये जरी मी म्हणत असेल की सिलेक्शनचं आश्वासन मी तुम्हाला देत नाही, पण भरपूर अशा गोष्टी असणार आहेत की ज्या तुम्हाला एक्झाम मध्ये त्या ठिकाणी उपयोगी ठरणार आहेत. काय गोष्टी करायच्यात आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी बोलणार आहे. हार्डली 10 ते 15 मिनिटाचं हे लेक्चर असेल. तुम्ही 2च्या स्पीडने देखील हे लेक्चर त्या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, सो सुरू करतोय आपलं हे आपण इंटरेस्टिंग सेशन. ठीक आहे सर, सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही बघितलं तर आपली ज्या एक्झाम आहेत एमआयडीसी जेईची जी एक्झाम आहे ती तुमची 8 ऑगस्टला त्या ठिकाणी आहे. आणि जर एई बद्दल बोलायचं म्हटलं तर 9 ऑगस्टला त्या ठिकाणी एक्झाम आहे. ठीक आहे, एक्झाम पॅटर्न बद्दल जर बोलायचं म्हटलं तर दोन्ही एक्झामचा एक्झाम पॅटर्न हा सेमच आहे. ठीक आहे, किती सेक्शन मध्ये या ठिकाणी याला डिवाइड केलेलं आहे त्याबद्दल 2 मिनिटांमध्ये मी फक्त बोलतो. ठीक आहे, सगळ्यात पहिला जो तुमचा घटक आहे तो म्हणजे मराठी. ठीक आहे, मराठी हा विचारणार आहे 10 प्रश्न 20 मार्क्ससाठी. एक प्रश्न तुमचा 20 मार्क्ससाठी त्या ठिकाणी असणार आहे. आणि मराठीचे प्रश्न हे फक्त मराठीमध्येच असणार आहे जसं की सगळ्याच एक्झाम मध्ये असतं. ठीक आहे, सेकंड टॉपिक तुमच्याकडे असणार आहे इंग्लिश. इंग्लिशचे 10 प्रश्न 20 मार्क्ससाठी असणार आहे आणि इंग्रजीमध्ये हे प्रश्न असणार आहेत. ओके, 3 नंबरला जर बघितलं तुम्ही सामान्य ज्ञान किंवा आपण त्याला म्हणतो जीएस जीके, तर जीएस जीकेचे 10 प्रश्न असणार आहेत 20 मार्क्ससाठी आणि मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेज मध्ये हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहेत. 3 नंबरचा आपला टॉपिक जर बघितला बौद्धिक शास्त्री म्हणजेच आपण त्याला रिझनिंग म्हणतो. मॅक्झिमम तुम्हाला या ठिकाणी रिझनिंग विचारलं जाणार आहेत. जरी या ठिकाणी ऍप्टिट्यूड म्हटलं नसेल तर 1-2 क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी दिसू शकतात. त्यावर देखील 10 प्रश्न विचारले जातील 20 मार्क्ससाठी. ते क्वेश्चन्स देखील तुम्हाला मराठी आणि इंग्लिश अशा दोन्हीही लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी दिसतील. पाचवा इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे ऍक्ट्स. ठीक आहे, या ठिकाणी एकाच ऍक्ट बद्दल बोललेलं आहे एमआयडीसी ऍक्ट 1961, पण त्यानंतर एक अपडेशन त्या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी तुमचे 4 ऍक्ट त्या ठिकाणी असणार आहे. एमआयडीसी ऍक्ट 1961 एक नंबर, नंतर आरटीआय, आरटीएस आणि सर्व्हिस रेग्युलेशन असे 4 ऍक्ट म्हणून तुम्हाला 10 प्रश्न 20 मार्क्ससाठी विचारणार आहेत. आणि त्याची जी मोड ऑफ लँग्वेज असणार आहे ही फक्त आणि फक्त काय असणार आहे, इंग्लिश त्या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे, तर टेक्निकलचे 50 प्रश्न 100 मार्क्ससाठी असणार आहेत. असे टोटल 100 प्रश्न असणार आहे. एक प्रश्न 2 मार्क्ससाठी 200 मार्कचा तुमचा हा पेपर असणार आहे. वेळ जो असणार आहे तो असणार आहे 120 मिनिट म्हणजे 2 तास तुमच्याकडे असणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाही. क्लिअर, चला आता आपण सगळ्यात पहिल्यांदा जर एवढे सगळे टॉपिक आहेत बरोबर ना, एवढे सगळे टॉपिक आहेत मराठी, इंग्लिश, जीएस जीके, रिझनिंग, त्यानंतर ऍक्ट्स आणि तुमचं टेक्निकल, आणि त्याला वेळ असणार आहे फक्त 120 मिनिट. 100 प्रश्न तुम्हाला 120 मिनिट म्हणजे 2 तासात त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्झामला जायच्या आधी कमीत कमी 3 मॉक टेस्ट तुम्ही देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं हे टाइम मॅनेजमेंट तुम्हाला समजणार आहे. 100 मिनिटांमध्ये जर तुम्हाला 100 प्रश्न जर तुम्हाला 120 मिनिटात सोडवायचे असतील तर तुम्हाला टाइम मॅनेजमेंट हा आधीच जमला पाहिजे. मराठीला मला किती वेळ द्यायचा आहे, इंग्लिशला किती द्यायचा आहे, जीएस जीकेला किती द्यायचा आहे, रिझनिंगला किती द्यायचा आहे, ऍक्टला किती द्यायचा आहे आणि टेक्निकलला किती द्यायचा आहे हे एक्झाम मध्ये जाऊन तुम्हाला समजणार नाही. त्याआधी कमीत कमी 3 मॉक टेस्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे. त्यानंतरच तुम्ही पेपर त्या ठिकाणी अटेम्प्ट केला पाहिजे. याबद्दल भरपूर वेळा मी आधी देखील बोललेलो आहे. ठीक आहे, तर या मॉक टेस्ट तुम्ही कुठून सॉल्व्ह करायचं, तर एके इंजिनिअरिंग अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 4 मॉक टेस्ट असणार आहे, 4 फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहे आणि त्याची प्राइस असणार आहे फक्त आणि फक्त 99 रुपये. नक्की तुम्ही याचा फायदा त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, चला काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगेल. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे किती दिवस शिल्लक आहेत, 15 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. ओके, सो आता राहिलेल्या ह्या 15 दिवसामध्ये आपण रोज किती अभ्यास केला पाहिजे. बघा, जर एक्झामला 2-3 महिने असतील तर मी प्रत्येक वेळेला विद्यार्थ्याला सांगतो की 10-12 तास एवढा अभ्यास करण्याची गरज नाही. तू 6 तास 7 तास जरी इफेक्टिव्ह अभ्यास तुम्ही केला तरी त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन पॉसिबल आहे. पण एक्झाम जवळ आलेली आहे, शेवटचे 15 दिवस 1 महिना तुम्ही इफेक्टिव्ह अभ्यास दररोज 10 ते 12 तास त्या ठिकाणी केला पाहिजे. मग आता इफेक्टिव्ह अभ्यास म्हणजे काय, तुम्ही फक्त लायब्ररीमध्ये बसलात म्हणजे इफेक्टिव्ह अभ्यास झाला का, अजिबात नाही. तुमचं जेवण, चहा, नाश्ता, हिंडणं फिरणं, याला वेळ द्या त्याला वेळ द्या हे सगळं सोडून
जेवढा वेळ तुम्ही व्यवस्थितपणे लायब्ररीमध्ये लक्ष देऊन अभ्यास करणार आहात त्याला इफेक्टिव्ह अभ्यास म्हणतात. सो एक्झामच्या शेवटी शेवटी आतापर्यंत तुम्ही 3 महिने काय केलं हे एका साईडला, आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये जे 3 महिन्यामध्ये तुम्ही केलेलं आहे त्याला कशा प्रकारे रिवाइज करता, त्याला कशा प्रकारे तुम्ही अभ्यास करता, याला जास्त महत्व त्या ठिकाणी असणार आहे. सो 3 महिन्याचा कंटेंट तुम्हाला 15 दिवसामध्ये जर संपवायचा असेल तर तुम्हाला ऑब्व्हियसली टाइम त्या ठिकाणी वाढवावा लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला 10 ते 12 तास तुम्हाला त्या ठिकाणी इफेक्टिव्ह अभ्यास दररोज पुढचे 15 दिवस त्या ठिकाणी करायचा आहे. ओके, सो जो आपल्याकडे जे 15 दिवस आहेत त्यातील पहिले 2 ते 3 दिवस जे आहेत तुम्हाला जे 4 ऍक्ट्स आपल्याकडे आहेत, MIDC ऍक्ट 1961, RTI, RTS आणि सर्व्हिस रेग्युलेशन, हे 4 ऍक्ट डिसाइडिंग फॅक्टर तुमचे त्या ठिकाणी ठरणार आहेत. आणि हे जे 4 ऍक्ट आहेत बरोबर ना, याला आता भरपूर विद्यार्थ्यांनी आधी प्रिपरेशन केलं असेल किंवा काहींनी केलंही नसेल, पण आता तुम्हाला आजपासून पुढचे 3 दिवस कंपल्सरी ह्या ऍक्टला द्यायचे आहेत. 10 प्रश्न 20 मार्क तुमचे त्या ठिकाणी फिक्स होणार आहेत. ओके, जर तुम्ही ऍक्ट केले नसतील किंवा याच्या आधी केले जरी असतील तर पुढचे 2 दिवस, ज्यांनी आधी केले असेल त्यांना 1-1.5 दिवसच त्या ठिकाणी लागेल. ज्यांनी आतापर्यंत ऍक्ट केलेच नाही त्यांना त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस लागू शकतात, पण ते वर्थ असणार आहे. तुम्ही पुढील 2-3 दिवस जर ऍक्ट साठी दिले तर तुम्हाला डायरेक्टली त्यातलेच क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम मध्ये दिसणार आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला सिलेक्शन देखील होणार आहे. सो सगळ्यात पहिला मुद्दा, आजपासून तुम्हाला 2 ते 3 दिवस काय करायचे आहेत, 4 ऍक्ट्स त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. आणि राहिलेला जो तुमचा वेळ आहे बरोबर ना, त्यातील रोजचा 10-12 तास जो तुम्ही अभ्यास करतात त्यातले 1-2 तास जे आहे तुम्हाला MCQ सॉल्व्हिंग साठी द्यायचे आहेत. ओके, आता यासोबतच सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, मी तुम्हाला म्हटलं 10-12 तास अभ्यास करायचा आहे बरोबर ना, हा, पण यासोबत 2 गोष्टी अजिबात तुम्हाला विसरायच्या नाही. पहिली गोष्ट म्हणजे तुमची झोप. 6 तास तुमची डीप स्लीप असणं गरजेचं आहे. रोज तुम्ही हे डीप स्लीप तुमची ही होणंच गरजेचं आहे. जर तुम्ही असं केलं की नाही मी आता 20 तास अभ्यास करतो 4 तास झोपतो, तसं चालणार नाही. तुम्ही आता 10-15 दिवस ते कराल, पण ऐन एक्झामच्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी आजारी पडणार आहोत. आतापर्यंत जी मेहनत केली ती सगळी वेस्ट त्या ठिकाणी जाणार आहे. असं करायचं नाही. त्यामुळे रोजची तुमची 6 तास मिनिमम झोप त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत जर तुम्हाला करता आलं 10 ते 15 मिनिट तुम्ही योगा किंवा एखादी एक्सरसाइज तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. ओके, थोडं मेडिटेशन जरी केलं त्याचा देखील तुम्हाला फायदा एक्झाम मध्ये त्या ठिकाणी झालेला दिसेल. ठीक आहे, हे काही महत्त्वाचे पॉइंट्स होते जे तुमच्यासोबत मला डिस्कस करायचे होते. ठीक आहे, आता हे जे ऍक्ट्स बद्दल मी बोललो, 4 ऍक्ट्स तुम्हाला करायचे आहेत. ओके, मग याला 2 ते 3 तुम्ही स्वतः जर करायला गेलात तर नक्कीच ते 2-3 दिवसात होणार नाही. ओके, मग करायचे कशातून, तर आपला एके इंजिनिअरिंग अकॅडमीचा हा कोर्स आहे. एके इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचं, त्यामध्ये 4चे 4 ऍक्ट्स आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. त्यासोबतच 30+ टेस्ट तुम्हाला ह्या ऍक्ट्सवर त्या ठिकाणी पाहायला मिळतील. त्याची फीज आहे फक्त आणि फक्त 501 रुपये. यावर देखील तुम्हाला 20%, 30% काही प्रमाणात डिस्काउंट त्या ठिकाणी ऍप्लिकेशनवर पाहायला मिळेल. नक्की या कोर्सचा तुम्ही फायदा घ्या. फक्त 12 तासाचे हे व्हिडिओ आहेत, फक्त 12 तास. म्हणजे रोज तुम्ही 4 तास जरी केलं तर 3 दिवसामध्ये तुमचे हे 4चे 4 ऍक्ट्स त्या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आणि आतापर्यंत ज्या मागच्या एक्झाम झाल्या त्या सगळ्याच्या सगळ्या एक्झाम मध्ये MIDC ने काही विभागाच्या एक्झाम घेतल्या, सगळ्याच्या सगळ्या एक्झाम मध्ये ह्याच कोर्स मधील क्वेश्चन त्या ठिकाणी रिफ्लेक्ट झालेले आहेत. तुमच्या देखील एक्झाम मध्ये तुम्हाला यातूनच क्वेश्चन त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ठीक आहे, चला पुढे जातोय. आता कोणते पॉइंट्स आपल्याला अवॉइड करायचे आहेत, कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला अवॉइड करायच्या आहेत, त्याबद्दल फक्त 2 मिनिटात बोलतो. भरपूर एक्झाम मध्ये प्रत्येक एक्झामच्या आधी जो मी व्हिडिओ घेतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला मी सांगत असतो. आज देखील हे 4-5 पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला पॉइंट आहे कम्पेअरिंग विथ अदर्स. लक्षात घ्या, 25 विषय आपल्याला करायचे आहेत. ओके, माझे 20 विषय झालेत आणि माझ्या मित्राचे 25 विषय झाले. ठीक आहे, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, अजिबात कम्पेअर करायचं नाही. त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला, त्याचे 25 सब्जेक्ट झाले. माझा अभ्यास आतापर्यंत तेवढा झालेला नाही, मी आताच अभ्यासाला सुरुवात केली आहे म्हणून माझे 20 विषय झाले, असं डोक्यात घालून घ्यायचं. पण त्याचे 25 झाले, माझे 20 झाले, आता त्याचं सिलेक्शन होईल, माझं होणार नाही, असं कंपॅरिझन त्या ठिकाणी करायचं नाही. काही सांगता येत नाही. एक्झाम मध्ये गेल्यावर त्यांनी 25 जरी विषय केलेले असले आणि मी 20 जरी केले तर माझंही सिलेक्शन होऊ शकतं, त्यांचं होऊ शकत नाही, अशी देखील पॉसिबिलिटी आहे. ठीक आहे, सो कंपेअर सगळ्यात पहिल्यांदा करायचं सोडून द्यायचं. आणि तुम्हाला देखील आता पुढचे 10-15 दिवस आहेत, तेवढ्या वेळेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं तुम्हाला आपल्या मॅक्झिमम सिलेबस कव्हर करण्यापर्यंत पोहोचायचं आहे. सगळ्यात पहिला मुद्दा, दुसऱ्याशी कंपेअर करायचं नाही. दुसरी गोष्ट, रिलाइंग ऑन लक. लकवर डिपेंड राहायचं नाही. जसं की आपल्याकडे 4 ऍक्ट आहेत बरोबर ना. एखादा म्हणाल की मी MIDC ऍक्ट करतो, RTI, RTS आणि सर्व्हिस रेग्युलेशन करतच नाही, सगळेचे सगळे क्वेश्चन MIDC ऍक्टवर येतील, असं चालणार नाही. होऊ शकतं की MIDC ऍक्टवर 9 प्रश्न आले, पण अशी पॉसिबिलिटी आहे
की MIDC ऍक्टवर 4च प्रश्न आले, बाकीचे 2 क्वेश्चन म्हणजे 6 प्रश्न बाकीचे 3 ऍक्टवर आले, असं देखील पॉसिबिलिटी त्या ठिकाणी असू शकते. म्हणजे पूर्णपणे लकवर त्या ठिकाणी राहायचं नाही. जेवढं शक्य आहे एक्झामच्या दिवसापर्यंत आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचा आहे. तिसरा पॉइंट आहे अवॉइड लेट नाईट स्टडी. जसं मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत तुम्ही काय केलं हे एका साईडला आहे आणि पुढच्या 15-20 दिवस जे करतात ते एका साईडला आहे, बरोबर. हा, पण असं आहे म्हणून मग सगळं स्किप करायचं, झोप स्किप करायची, बरोबर ना, जेवण स्किप करायचं, अशा गोष्टी करायच्या नाही. त्याचा इफेक्ट तुम्हाला डायरेक्टली पेपरच्या दिवशी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आतापासूनच सवय लावायची की तुमची झोप ही व्यवस्थित झालीच पाहिजे. लेट नाईटच्या अभ्यासाला माझा विरोध नाही, पण जर तुम्ही जरी अभ्यास करत असाल, बरोबर, जो एखादा पहाटे 5 वाजता झोपतो, पण पुढचे 6 तास तुमची व्यवस्थितपणे झोप त्या ठिकाणी होणं गरजेचं आहे. त्याची काळजी तुम्ही स्वतः त्या ठिकाणी घ्यायची आहे. ओके, त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं जेवण त्या ठिकाणी स्किप करायचं नाही. ओके, आता आणि लास्ट पॉइंट म्हणजे काय, आता एखाद्या नोट्स भेटल्या आणि आता मग त्या वाचायच्या असं करायचं नाही. जे मटेरियल तुम्ही आतापर्यंत फॉलो करत आलेले आहात तेच त्या ठिकाणी रेफर करायचं आहे. आता नवीन कोणत्याही गोष्टीच्या त्या ठिकाणी नादी लागायचं नाही. ठीक आहे, जे आहे ते आधी वाचायचं आणि मग जर तुम्हाला वाटलं की आता माझ्याकडे वेळ शिल्लक आहे आणि हा पॉइंट मी कव्हर केलेला नाही, मग दुसरी गोष्ट रेफर करा. पण आता सगळं नवीन मटेरियल घेतलं असं त्या ठिकाणी करत बसायचं नाही. ठीक आहे, चला पुढे जातोय. आता काय आपल्याला कोणकोणते सब्जेक्ट आपण करणं गरजेचं आहे बघा. आपल्याकडे जेवढे काही 20-25 सब्जेक्ट असतील त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करा. जे कंप्लीट तुमचे झालेले आहेत, जे तुमचे हाफ झालेले आहेत आणि जे झालेलेच नाही. आता जे झालेलेच नाही त्याचा विषय सोडून द्या, ते आता होणार नाहीत. जे हाफ झालेले आहेत त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि जे याच्या आधी पूर्ण झालेले आहेत आता त्याला रिव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे, समजलं. जेवढे काही सब्जेक्ट तुमच्याकडे आहेत त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करा. जे कंप्लीट झालेले आहेत त्याला रिवाइज करा, जे हाफ डन आहे, जे अर्धे अर्धे झालेले आहेत त्याला पूर्ण करायचा प्रयत्न करा आणि जे आतापर्यंत झालेलेच नाही ते आता कृपया करू नका, ते आता होऊ शकणार नाही. ठीक आहे, चला पुढची इम्पॉर्टंट गोष्ट की आता तुम्हाला कशावर फोकस करणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम विद्यार्थी काय करतात, सगळे विषय करतात पण एक्झामच्या वेळेला त्याला रिव्हाइज करत नाही. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी मेहनत घेतली त्याला तुम्ही वाचूनच नाही गेलात, मग तुम्हाला एक्झाम मध्ये आठवणार आहे का, नाही. ही चूक करायची नाही. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला रिव्हिजन करायचे आहे, टेस्ट सिरीज द्यायचे आहेत आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुमच्याकडे असतील तर त्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, चला आता कोणकोणते सब्जेक्ट, आता MIDC ने टेक्निकल सब्जेक्ट त्या ठिकाणी स्पेसिफिक मेन्शन केलेले नाहीयेत. ओके, मग कोणत्या सब्जेक्टवर जास्त भर देणं गरजेचं आहे. हे पहिले 8 सब्जेक्ट सॉम, मेकॅनिक्स, टॉस, स्टील, RCC, जिओटेक, BCM, हायवे आणि एन्व्हायरमेंट, हे 9 सब्जेक्टला 5 स्टार करा. किती स्टार करायचे तुम्हाला, 5 स्टार त्या ठिकाणी करायचे आहेत. म्हणजे हे तुमचे मोस्ट प्रायोरिटीवर असणारे सब्जेक्ट आहेत. ओके, त्यानंतर 3 स्टार म्हटलं की सर्वेइंग, हायड्रोलॉजी, इरिगेशन, इस्टिमेशन, FM, HM. त्याच्यानंतरचा नंतर आहे CPM, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, ब्रिज आणि टनेल. आणि जर नॉन टेक्निकलचा पार्ट बघितला तर सगळ्यात जास्त तुमचा फोकस जो आहे हा कशावर असणं गरजेचं आहे, तुमचे जे 4 ऍक्ट्स आहेत त्यावर. मराठी आणि इंग्लिश मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, ह्या गोष्टीवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. रिझनिंग मध्ये तुम्हाला जे काही टॉपिक आहेत मी आधी पण सांगितलेलं आहे, ब्लड रिलेशन असेल, डिरेक्शन असेल, सिलोजिझम असेल, बरोबर ना, सिटिंग अरेंजमेंट असेल, हे 4-5 टॉपिकवर जास्त भर त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि GSGK मध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर GSGK आतापर्यंत केलंच नसेल तर आता करत बसू नका. आता करंट अफेअर मागच्या 3 महिन्याचं तुम्हाला ऍटलिस्ट करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला MIDC मध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी क्लिअर केलेला आहे. आपला एक कोर्स आहे, ऑनलाईन कोर्स, ज्याची फीज आहे 3499 रुपये. मग एक्झाम कोणतीही असू द्या, MIDC, महाट्रान्सको, WRD, ZP, PWD, PMC, BMC, सगळ्या एक्झामसाठी एकच कोर्स, त्याची फी आहे 3500 रुपये. त्यावर देखील आता 20% डिस्काउंट आहे. त्यावर टेक्निकल, नॉन टेक्निकल असे सर्व विषयाचे थेअरीचे लेक्चर, MCQ चे लेक्चर, टेस्ट सिरीज, प्रिंटेबल PDF नोट, सगळा कंटेंट त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे. AK इंजिनिअरिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट आपल्या AK इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. तुम्ही हा सब्जेक्ट देखील त्या ठिकाणी रेफर करू शकता, सो दॅट तुम्हाला त्या ठिकाणी आयडिया येईल की AK इंजिनिअरिंग अकॅडमीवर कशा प्रकारे शिकवलं जातं. ठीक आहे, सो काहीही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट त्या ठिकाणी करू शकता किंवा माझा नंबर आहे 9067051404, यावर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज त्या ठिकाणी करू शकता. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.